जे विविध गुजराती समाजातले वेगवेगळे हांगा प्रमुख हांगा बशिल्ले आसात। तेजे भितर लता पारेख, रमेशभाई गोयल, संजय पटेल, वालजीभाई पटेल, रतन सिंह भाई पटेल, महाराष्ट्रातले जे प्रतिनिधी वयर बशिल्ले आसात ते अनिल राजाराम पाटील, संयुक्ता गावडे, मिलिंद सावंत, शिवाजी सुतार, उपस्थित हांगा पत्रकार भाव, महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातले आपापल्या व्यवसायाच्या निमित्तान असत, नोकरीच्या निमित्तान असत, जे गोंयांत स्थायीक जाल्ले आसात ते दोन्ही आमचे गुजरात आणि महाराष्ट्रातल्या भावांनी भयणारो। हांव मुद्दम कोंकणीन उलयता कारण म्हाका दिसता 90% लोकांक न्ही 100% लोकांक कोंकणी समजता आणि बराच वेळ आमी महाराष्ट्र मराठी आयकली, गुजराती काय आमी आयकली। आमी गोंयकार आमी समजतात की गोवा महाराष्ट्र भाग पळयलो आसत जाल्यार आमी सगळे एक आसत। गोवा आसत, महाराष्ट्र आसत, गुजरात आसत आणि आमच्या भितर वेगळे महाराष्ट्रातली वेगवेगळी संस्कृती आमी पळयले की तुळशीच्या लग्नापासून पंढरपूर यात्रा आसत, बाकीच्या गोष्टी आसत। हे सगळे जर म्हणजे आमी वटपौर्णिमाचो उत्सव आसत, गौरी गणपती आसत, हे सगळे कारण आमची नाव वेगवेगळे स्टेटी जरी असले असत जाल्यार आमी सगळे काही जाण वेगवेगळ्या राज्यांनी गेले आसतले, पण हे सगळे वयतकच कारण हातूंतले हे सगळे जरी जाले असत जाल्यार आमी सगळे फायनली भारतीय आसात हे आमच्या मना भितर उरूंक जाय। आणि म्हणून आमी ठरयलें की एक भारत श्रेष्ठ भारत ह्या माध्यमांतल्यान आपापल्या राज्या भितर आमी ज्या वेळाचेर दुसऱ्या राज्यांत जरी रावता आसत जाल्यार त्या राज्याचो स्थापना दीस जो आसा तो ज्या राज्या भितर आमी रावतात त्या राज्या भितर तो सेलिब्रेट करपाक जाय। ताच्या भितर इन्वॉल्वमेंट, लोकल इन्वॉल्वमेंटूय आसूंक जाय। आणि म्हणून आज आमी पळयलें की गुजरातच्या संदर्भात आसत, आमी महाराष्ट्राच्या संदर्भात आसत, वेगवेगळी संस्कृती जी आसा हेचे प्रदर्शन हांगा केलें गेलें। दांडिया आसत किंवा लावणी आसत, या आपल्या आपल्या राज्यातले वेगवेगळे जे हे आसा सांस्कृतिक सण आसत किंवा वेगवेगळी आमची जी हे आसा कल्चर आसा जाल्यार सुद्धा आमी आमची लँग्वेज विसरूं ना। म्हणजे आमी पळयतात की गुजरातचे असे बरेचशे लोक आसले की जे हांगा भारत आमचे गोंय स्वतंत्र जावच्या पयलीं राविल्ले आसात, पूण अजुनूय गुजराती जी आसा ती आपल्या घरा भितर गुजराती संस्कृती आणि गुजराती भाषा विसरूं ना। महाराष्ट्रीयन जरी हांगा आयिल्ले आसत, कोंकणी सगळ्यांक समजता, पण आपली भाषा जी आसा मराठी भाषा जी आसा ती घरात उलोवप आसत हे सदतीत सगळ्यांनी दवरिल्ले आसा, तेच तर मोठेपण आसा। आमी खंय जरी गेले आसत जाल्यार आपली लँग्वेज, आपली संस्कृती जी आसा ती आमी टिकोवन दवरपाक जाय। आणि आज आमी पळयले आसत दोन वेगवेगळी राज्यां म्हणजे पयलीं सगळें एकच राज्य आशिल्लें, गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन वेगवेगळी राज्यां जरी जाली आसत जाल्यार प्रत्येक राज्यान प्रत्येक क्षेत्रा भितर प्रगती केल्ली आसा। त्याच्या भितर आमी पळयतात की इन्फ्रास्ट्रक्चर आसतलो, इंडस्ट्रियलायझेशन आसतलें, एज्युकेशनाच्या बाबतींत आसतलें, या प्रत्येक क्षेत्रा भितर दोन्ही राज्यांनी आज बऱ्या तरेन फुडें पाविल्लीं आसा। आणि म्हणून हे सगळे करता आसतना वेगवेगळ्या भागा भितर म्हणजे आमी पळयतात की इंडियन फ्रीडम मुवमेंटा भितर सुद्धा या दोन्ही राज्यांतल्या काही प्रमुख ह्यांची नावं आसात। आणि म्हणून खऱ्या अर्थान स्वयंसेवक संघाची जी स्थापना जाली ती महाराष्ट्रांतल्यान जाली आणि आमी सगळेच जण मानतात की आमी स्वयंसेवक संघाचे आमी स्वयंसेवक, आमी सुद्धा बालपणापासून स्वयंसेवक आशिल्ले आणि जे स्वयंसेवक आशिल्ले ह्या हातूंतल्यानूच मागीर भारतीय जनता पार्टीची स्थापनाय जाली, ते फुडें व्हेल्ले आसा। आणि म्हणून आज आमी पळयतात की प्रत्येक क्षेत्रा भितर प्रगती जाता आसतना आज आमी पळयतात की गोंय राज्य जे आसा हे गोंय आमचे स्वतंत्र 1961 जालें। भारत देश 1947 स्वतंत्र जालो। शिवाजी महाराज ह्या गोंया भितरूय येवन गेले आणि कदाचित त्या वेळाचेर जर थोडे दीस जर हांगा उरिल्ले ते जाल्यार गोंय सुद्धा तेन्नाच आमचे एक जावन गोंय सुद्धा 47 स्वतंत्र जावपाचें। पण ज्या वेळाचेर आमी ठरले की सरदार वल्लभभाई पटेल जर त्या वेळाचेर प्रधानमंत्री जाल्ले आशिल्ले जाल्यार ज्या वेळाचेर सबंद देश स्वतंत्र जालो त्या वेळाचेर 2 दिसां भितर गोंय स्वतंत्र जावपाचें, कारण नेहरूची पॉलिसी वेगळी आशिल्ली। म्हणजे आमी पळयतात की गोंय येदेशें राज्य 3702 स्क्वेअर किलोमिटराचें राज्य, महाराष्ट्रात असत किंवा गुजरातची एखादी डिस्ट्रिक्ट आसली अशें बारीकशें राज्य। म्हणजे एक वेळ 1967 जालें की गोंया भितर सुद्धा गोंय हे महाराष्ट्रात विलीन जावचें म्हणून सुद्धा ओपिनियन पोल जालो आणि त्या वेळाचेर ओपिनियन पोला भितर बऱ्याच जाणांक दिसलें की महाराष्ट्रा भितर वचचें, कारण कित्याक ताका भंय दिसतालो की पोर्तुगीज परत येत जाल्यार कितें जातलें काय म्हणून। पण त्या वेळाचेर कांय लोकांनी ज्या तरेन मतदान जालें
आणि ओपिनियन पोलान ठरलें की गोंय हे वेगळें आसचें आणि खऱ्या अर्थान वेगळें जाल्ले कारणान धाकटुलें गोंय सुदारणा जावपाक बरें पडलें. म्हणजे कदाचित आमी जर गोंय हे महाराष्ट्रान जर विलीन जाल्लें असलें जाल्यार आमी गोंय एक महाराष्ट्राची एखादी डिस्ट्रिक्ट आसपाचें, जो आज आमी उदरगत जशें आमच्या अनिलान सांगलें ज्या तरेन डेव्हलपमेंट जो गोंया भितर जाल्लो आसा तो केन्ना जावपाक पावलो. गोंय बारीक राज्य असल्या कारणान जावपाक पावलो. गुजरात आणि महाराष्ट्र जर एकूच राज्य आशिल्लें जाल्यार इतलो डेव्हलपमेंट दोनूय कडेन जावंक जायना. कारण ज्या वेळाचेर बारीक राज्य जाता त्या वेळाचेर विकास जो मोठ्या प्रमाणात जावपाक शकता. आणि म्हणून आज आमी पळयतात की प्रत्येक क्षेत्रा भितर म्हणजे आज आमी इंडस्ट्रियल सेक्टर जर आमी पळयलें आसत सबंद जगा भितर जेंचें नांव आसा हे मनीस आज गुजरातचे आसतले, महाराष्ट्रांतले आसतले. वेगवेगळ्या तांच्यांनी बद्दल कोणें तरी म्हणलें की उलोवपाक थोडेशें आसना पण गुजराती भाशा त्याच तरेन आमी उलोवपाकूय बरयल्ली आसा ती वाचपाक शकतात आणि गुजरातीन जें बरयल्लें आसा तें आमकां उलयल्लें आसत जाल्यार तें समजता. मराठी तर आमी उलोवपाक शकतात कारण आमी मराठी कोंकणी जरी आमी भाशण जरी आमी कोंकणीन उलयलें आसत जाल्यार अनिल ज्या तरेन मराठी फ्लुएंटली उलयता त्याच पद्धतीन मी पण तेवढं बोलू शकतो. कारण मराठी आमच्या ह्याच्यामध्ये आहे. कारण मराठीमध्ये आम्ही चांगलं भाषण बोलू शकतो. कारण आपल्या घरामध्ये जे काय देवाचे वगैरे प्रार्थना वगैरे सगळे आम्ही मराठीमध्येच बोलतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये दुमत नाही. आम्ही भाषावादामध्ये जात नाही. कारण महाराष्ट्रावरची मराठी कारण आपलं सगळं जे आहे ते आपण आणि म्हणून मला कोणीतरी विचारलं की मी ज्या वेळेला खासदार झालो आणि ज्या वेळेला मी प्रथम ज्या वेळेला ते इकडे शपथ झाली माझी शपथविधी मी मराठीमध्ये शपथ घेतली. मला कोणीतरी विचारलं की तू मराठीमध्ये का कोकणीमध्ये का नाही घेतलं. मी मला तिला सिंपल सांगितलं बरोबर मराठीमध्ये बोलताना मी सदानंद शेठ तानावडे अशी शपथ घेतो की म्हणजे मराठीमध्ये त्याला एक हे होतंय आणि कोकणीमध्ये झाल्यानंतर कारण मी बेसिकली माझं घर मी बारदेश तालुक्याच्या टोकावरचं आहे पिरणा भागातलं आणि त्यामुळे आमची कोकणी जी आहे ती थोडीशी मिक्सचर ऑफ पेडणे आणि बारदेची थोडी मिक्सचर असते आणि त्यामुळे स्पष्टपणा त्याच्यामध्ये आम्हाला बोलताना येत नाही आणि ज्यामुळे मराठीमध्ये बोलतात त्यावेळेला त्याला एक उभारणी येते आणि म्हणून मी सांगितलं की माझ्या त्याच्यामध्ये जुमत नाही. मी शाळा इन्स्टिट्यूट चालवतोय आणि त्यामुळे शाळा सुरू करताना मी कोकणीमध्ये केली म्हणजे त्यामुळे मी सर्वांनाच जस्टिस देतोय. कोकणीला जस्टिस देतो आणि मराठीला पण जस्टिस देतो आणि त्यामुळे हे सगळं करताना भाषामध्ये वेगळं आहे. पण ज्या तऱ्हेनं आपला जो हे आहे की एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना मध्ये सुद्धा MBBS करण्याची सुविधा ही तामिळ भाषेमध्ये असेल. म्हणजे आम्ही प्रत्येक रिजनल भाषेला तेवढाच इम्पॉर्टन्स देतोय. हे आपल्या अमितभाई शहाजीने ह्या वेळेला त्याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये सर्वांना सांगितलंय. कारण भाषेच्या आधारावर कारण बऱ्याच लोकांना सवय भाषेच्या तामिळनाडूमध्ये राजकारण भाषेच्या आधारावर राजकारण करतात. आम्ही सर्व भाषा मराठी हिंदी जी काय असेल ती आम्ही तेवढंच कारण आपली राष्ट्रभाषा आहे त्याला पण तेवढंच महत्त्व द्यायला पाहिजे. आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक बरं वाटलं की इकडे गुजराती बंधू भगिनी जे कामानिमित्त व्यवसायाच्या निमित्त जे गोव्यात राहतात पण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव कमावलेलं आहे. म्हणजे एखाद्या स्पोर्ट्समध्ये असेल किंवा पॉलिटिकल असेल जसं मगाशी अनिलनं सांगितलं की गोव्याचे कितीतरी लोक आहेत की जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खासदार झालेत आमदार झालेत. आज तर महाराष्ट्रामध्ये जो सभापती आहे तो आपले दार्वेकर जे आहेत ते आपले मूळ नार्वेचे आहेत आणि त्यामुळे खासदार असेल आमदार असेल तिकडे राहणारे आपले कॉर्पोरेटर असेल हे वेगवेगळे झाले. तशा पद्धतीने गुजरात मधून आले इकडे स्थायिक झालेले म्हणजे याच्या आपला गोवा स्वतंत्र व्हायच्या अगोदर आपला इकडे सन्मान केला आहे त्यांचा इकडे हे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान आहे मग ते महाराष्ट्रामधील असेल 5 लोकांचा महाराष्ट्रातल्या 5 लोकांचा इकडे सन्मान केला गुजरातल्या 5 लोकांचा सन्मान केला. एक बरी गोष्ट आहे कारण एक वेगळं त्यांना एक व्यासपीठ दिलेलं आहे जेणेकरून प्रत्येकाला वाटायला पाहिजे पुढच्या वर्षी मी तरी काय करणार मी प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगळं काय केलं तर माझा पण सर्वांसमक्ष सन्मान होणार. आणि त्यामुळे सन्मान हा वेगवेगळ्या भागामध्ये आर्चरीमध्ये ती एक मुलगी चांगल्या प्रकारे तिनं अचिव्हमेंट केलेलं आहे आणि त्यामुळे तिचा इकडे सन्मान झाला तिचा सन्मान झाला याचा अर्थ बाकीच्यावर त्याचा परिणाम होतोय. आणि म्हणून अशा पद्धतीचा ह्या देणं घेणं जे आहे व्हायला पाहिजे. आणि म्हणून तर या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही बऱ्याच वेळेला क्रिटिसिझम करतात की त्या राज्याचा सन्मान ते तसं नसतंय. कारण गोव्याचा गोवा स्टेटहूड डे जो आहे तो दिल्लीमध्ये पण गव्हर्नर मध्ये तिकडे सेलिब्रेशन होतं. गोव्याची जेवढी जिथं माणसं असेल तिकडे त्याचं तिकडे सेलिब्रेशन करणं हे भारतीय जनता पार्टीनं संबंध देशभर आपण करत आहोत. आणि म्हणून
आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत इकडे चांगल्या पद्धतीने. मला खूप बरं वाटलं कारण सर्वांनी गुजराती वेगवेगळ्या जे कला आहेत ती इकडे सादरीकरण केलं आणि वेगवेगळी कला जी आहे महाराष्ट्रातली ती पण सादरीकरण केले आहे. आणि त्यामुळे एक चांगल्या वातावरणामध्ये गुजरात डे आणि महाराष्ट्र डे हे दोन्ही महाराष्ट्र आणि गुजरात दिवस इकडे सेलिब्रेट केलेले आहेत. मी सगळ्या आयोजकांचं इकडे अभिनंदन करतो कारण एक चांगल्या प्रकारे त्यांचं आयोजन सर्वांना एकत्रित आणून आणि विविध भागामध्ये म्हणजे आपण पेडणेपासून काणकोणपर्यंत राहणारे जे गुजराती बांधव असेल महाराष्ट्रीय बांधव असेल या सर्वांना एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ याकडे आयोजन केलं आणि चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या सर्वांनी म्हणून सगळे काही नेते जे आहेत महाराष्ट्राचे असेल किंवा गुजरातचे असेल ते खाली पण बसलेले आहेत बरेचसे अध्यक्ष आणि त्यामुळे सर्वांचं एकजुटाने एक चांगल्या पद्धतीचं आयोजन आमचे प्रदेशाचे अध्यक्ष दामू नाईक यांनी सादरीकरण केलं. कारण आम्ही बाकीच्या राज्यांचं करायचो कारण गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये मला वाटतं आम्ही फर्स्ट टाइम पहिल्यांदा केलं कारण आम्ही गुजरात आणि महाराष्ट्र यांना आम्ही कधी वेगळं असं मानतच नाही. आपण सदोदित म्हणतोय आम्ही पार्लमेंटमध्ये सुद्धा आमची वेगळी कारण आम्ही 2च खासदार त्यामुळे आमची बैठक जी असते ती बैठक पण महाराष्ट्रातल्या खासदाराबरोबर असते कारण आपलं वेगळे पण असं नाही. आणि त्यामुळे आम्ही सदोदित मानतो की बाकीचा दिवस सेलिब्रेट करायचा बिहार असेल UP असेल नॉर्थ इंडिया पण ह्या आम्ही नाही केलं. पण एक बरं वाटलं की एक चांगल्या पद्धतीचं आयोजन इथं झालंय म्हणून मी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. आणि सर्वात महत्त्वाचं कारण जसं मगाशी मदगेंनी सांगितलंय की आम्ही गोवेकरांची जशी कुलदैवत प्रत्येकाचं आपल्याकडे वेगवेगळं देवस्थान असतं की आम्ही त्या देवस्थानामध्ये मॅनेजमेंट असतं गोवेकरांचं आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जे मगाशी सांगितलं आणि म्हणून मी त्या दिवशी आपल्या गुजरात बांधवांना पण सांगितलंय की तुम्ही हे गुजरातच्या लोकांना पण सांगायला पाहिजे की गुजरातच्या लोकांसाठी एक वेगळं मंदिर हे गोव्यामध्ये आहे म्हणजे तेवढा संबंध आपला आहे आणि हे आता नाही आहे हे पोर्तुगीज यायच्या अगोदर आहे. आणि त्यामुळे वेगळं त्यामुळे येणारा गुजराती जो आहे तो येणारा गुजराती तिकडे पाया देवाचं त्या देवस्थान पण त्याला पण वाटेल की गुजरातची लोक इथं राहतात त्यांना पण इकडे जैन मंदिर पण पुण्यामध्ये आहे मतदार याच्यामध्ये कदंबकालीन ज्यावेळेला राज्य होतं त्यावेळेचं जैन मंदिर हे पण जैन मंदिर आपल्या पुणे गावामध्ये आहे साखळी मतदारसंघामध्ये. आणि त्यामुळे गोव्यामध्ये जो कल्चर आहे हा वेगळ्या पद्धतीचा कल्चर कारण बऱ्याचशा मगाशी अनिलला सांगितलं बऱ्याच जणांना वाटतं की गोवा म्हणजे 2-3च गोष्टी पण ज्या वेळेला इथं आल्यानंतर लक्षात येतं त्याच्यामध्ये काही नसतं. गोवा वेगळा आहे जेवढी कारण मी बऱ्याच जणांना सांगतो पार्लमेंटमध्ये पण खासदारांना सांगतो की संबंध देशभर जो शिगमोत्सव जो असतो ना तो 2 दिवसाचा असतो होळी पण गोव्यामध्ये होळीला सुरू होते ती मग गुढीपाडव्यापर्यंत चालते. एक वेगळी संस्कृती आपल्याला पण माहीत आहे. आणि त्यामुळे वेगळे राज्य ज्या राज्यामध्ये वेगळेपणा मला मग एका नॉर्थ इंडियन याने सांगितलं माझ्या मित्रानं आपल्या नॉर्थ इंडियामध्ये सवय आहे की देवाला जोपर्यंत हात लावत नाही तोपर्यंत त्यांना सॅटिस्फॅक्शन नाही. म्हणजे महादेवाचं जर मंदिर असेल तर ते अभिषेक करताना देवाला हात लावायला पाहिजे पण आपल्याकडे वेगळी सिस्टम आहे. आपलं एक देवळं म्हणजे आपण कोणत्या तालुक्यात कुठच्याही भागामध्ये गेलो तर आपण देवाला सर्वांना हात लावायला देत नाही एक वेगळेपण ठेवतो. आणि त्यामुळे एक चांगली मंदिरं असेल ही भावना आपल्या सर्वांमध्ये आहे. त्यामुळे परत एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो महाराष्ट्र दिवसाच्या आणि तसंच गुजरात दिवसाच्या. आणि ह्या गोव्यामध्ये तुमचं दोघांचं कारण गोव्याच्या इकॉनॉमीमध्ये योगदान जे आहे ते डेफिनेटली महाराष्ट्र असेल गुजरात असेल जे लोक इकडे आले कारण प्रत्येकाचं कंट्रीब्युशन जे आहे म्हणजे मोस्टली गुजराती हे सगळेच जण असतात ते बिझनेसमॅन बाय वे ऑफ टॅक्स असेल इन्कम टॅक्स असेल विविध माध्यमातून डेफिनेटली ह्या योगदान हे डेफिनेटली सर्वांचं आहे. आणि त्यामुळे परत एकदा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद.